पुन्हा आलोय नातेपुते सचिनच्या धावणीला निवांत बसलाय मित्रांनो. मी आल्या तर मला पहिल्यांदा पायी असा पुढं अगदी शंकराचा नंदी म्हणजे तुम्ही महादेवाच्या मंदिराच्या पुढे गेला, महादेवाच्या मंदिराच्या पुढे जो शंकराचा नंदी असतो ती उजवा पाय पुढे करून त्याचं हे असतं तसं सचिन बसला होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक लोकांना वाटत होतं की म्हणजे जय शेठला आता त्या नवीन वासराला बैल दिला आणि खरंच तुम्ही महाराष्ट्राची मन जिंकली. प्रथमतः सगळ्या चॅनलचे तुमचे आभार आहे. तुम्ही इथं आमची बाईट घ्यायसाठी आला. आणि महत्वाचं म्हणजे सचिनचं आपल्या मनाला एवढं कौतुक करेल एवढं कमी आहे. सचिन नेहमी त्याचं म्हणजे जे काय असेल सिद्ध करून दाखवतो की आपण कुणाबरोबरही कसंही कुठल्याही नंदी बरोबर पळून द्या की ते त्याची जी त्याचा जो पळ आहे त्याचा जो ज्या काही गोष्टी आहेत ते दाखवून देतो. आज त्यांनी अखंड महाराष्ट्राला दाखवून दिलं की एक 14 महिन्याचं वासरू म्हणजे दूध पित बाळच म्हणावं लागेल. आज त्याला घेऊन पळणं, त्याला घेऊन एक नंबर करणं हे एक चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज खरंच आपण सचिनच्या माध्यमातून बघितलं आणि त्याने पूर्ण केलं. एवढं झालं तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यासारखा शहाणा बैल मी म्हणतो बैलगाडी क्षेत्रात नाही कुठलाच. कारण हे लय शहाणा बैल म्हणून. आणि कसं होतं एशी शहाणा असल्यामुळं ती वासरू म्हणजे कंटिन्यू वासरू पण एक नंबर पडलं, वासरू काय चांगलंच पडलं. पण शहाणा 14 महिन्याचं वासरू रिस्क घ्यायचं म्हणजे शेटनी पण विचार केला असेल. सचिन शहाणा आहे म्हणून त्यांनी तुमच्या त्या सचिनच्या गळ्यात घातलं, नाही तर एवढं चांगलं वासरू किंवा एक नंबरातलं सोन्याची पैदास आहे आणि सोन्याच्या पावला पाऊल ठेवला ती मित्र म्हणते. खरं आहे. आपण बघतोय आज हा बी काय सचिन बी असा काय 64 सायदा ते नाही. सचिन बी दुसराच झालाय आता. म्हणजे शेवटी 2 वासरं आणि त्याला सवयच आहे. आदतपणात तो हिंद केसरीचा मानकरी ठरलेला आहे. म्हणजे तो कुठंतरी शहाणा आहे म्हणूनच आज तो आदत वयात हिंद केसरी झालेला आहे. आणि त्याने आदत वयातच त्याचं शहाणपण म्हणजे सगळ्यांना लोकांना त्याच्या चाहत्यांना दाखवून दिलेलं आहे की मी किती हे आहे ते. आणि खरंच त्याचं एक म्हणजे त्याचं करायला एवढं कौतुक कमी आहे. त्याचा पळ म्हणा, त्याचं घेऊन पळण्याची पद्धत म्हणा, हे प्रत्येक नंदीला त्याच्या जसा पळतो तो पुढचा तसा तो पळून स्वतः तो त्या सावरायचं आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता काय शेटचं काय म्हणणार, जय शेटचं काय म्हणणार? जय शेठचं काय हो, जय शेठ राजा माणूस आहे. त्यांचं काय एवढं म्हणजे बोलायला एवढं करायला एवढं कौतुक कमी आहे. त्यांना खरंच त्यांना जे अभिमान वाटला परवा एक नंबर केलेल्याचा. आज सोन्याची पैदास म्हणा, आपण सोन्याची पैदास आपलं बी भाग्य समजायचं. एक सोन्याच्या पैदास बरोबर उज्जैनला आपण पहिल्या नंबरचा मानकरी. आज जसं मला वाटतंय सोन्यानं आपलं पुंजाला देव मानतो बाकासूरला, तसं त्यांनी ते एक सुरुवात केली तशी आज सचिन उज्जैनची सुरुवात केली. आणि हा इतिहास चांगला आणि आयुष्यात न मिटणारा इतिहास करून सचिन. मित्रांनो, ज्या बैलानं सगळ्यांची बैल शिकवली, एक मी म्हणतो जो बैल सगळ्यांचा गुरु आहे त्याच्या लेखाचा हा गुरु आहे. ही लय मोठी हे आहे. कारण ज्यानं सगळं आणली आणि त्याच्या पोराला एक नंबरला सचिन आणलं, ही लय महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात मेन गोष्ट तेच आहे ना भाऊ. आज म्हणजे आज ज्या नंदीने अख्खं महाराष्ट्र गाजवलंय त्या नंदीच्या वारसाला आज आपल्या नंदीमुळं कुठंतरी हे झालं. आणि खरंच जयेश पाटलांचं बी मी मनापासून आभार आहे. त्यांनी ज्या काही गोष्टी आतापर्यंत केल्या सगळ्या मनासारख्या आमच्या केल्या. एकदम अतिशय चांगला माणूस. आणि त्यांचंही कुठंतरी आज गुलाल नव्हता. मला वाटतं 3 वर्ष एक नंबर त्यांना पण नव्हता. आज सचिनच्या माध्यमातून आणि उज्जैनच्या माध्यमातून त्यांना एक नंबरचं मानकरी ठरता आलं. आणि जे त्यांचा जे पडता काळ होता ते म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये त्यांचं जे एक आक्रोशपणा आहे किंवा काही गोष्टी आहेत बोलण्याची पद्धत त्यांची मी पाहतोय प्रत्येक बाईटमध्ये. त्यांच्या मनापासून ते बोलतात की त्यांना कुठंतरी त्रास झालेला आहे किंवा त्यांना ज्या पायऱ्याच्या गोष्टी आल्यात, पायऱ्याच्या काय अडचणी आल्यात त्या गोष्टीची त्यांची एक बडच निघते त्यांच्याकडून. पण ते कुठंतरी थांबली पाहिजे. आणि सगळ्यांनी जसं आम्ही आज त्यांच्या जोट्यात आपण दिलं हे सगळ्यांनीच हे गोष्टी कराव्या आणि सगळ्यांनीच ह्या गोष्टी पाळाव्या. एकमेकाला नंदी 100% द्याव्या. आता मी माझ्याकडे तर काही एकच नंदी आहे. मी प्रत्येकाला तर नंदी देऊ शकत नाही. माझ्या बी काही अडचणी आहेत मला बी त्या गोष्टी नाही. पण असंच एकमेकाला फक्त
मैत्रीपूर्ण लढती कराव्यात आणि एकमेकाशी चांगलं राहावं. तुम्हाला काय वाटत होतं म्हणजे कसं नियोजन झालं, कसं उज्जैन सचिन पळवायचं हे कसं नियोजन बॉसने गेलं कसं? उज्जैन सचिनचं नियोजन हे आपले आनंद बल्लाळ आमचे मार्गदर्शक आनंद बल्लाळ सर यांच्या थ्रूच झालेला आहे. आमचा पायरा तर कुणात म्हणजे बल्लाळ सराच्या व्यतिरिक्त एक पायरा सचिनचा कोणाचा होतच नाही. महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मला माहित पण नसतं की पायरा आज कुठला पळणार आहे, आज नंदी कुठला आपल्या जोट्यात आहे, हे कधीच माहित नसतं. ज्या दिवशी आम्हाला सकाळी मैदानात जातो किंवा त्या सकाळी मेसेज येतो की ह्या ह्या मालकाशी तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यावेळेस कळतं की आपल्याला आपल्या बरोबर नंदी कुठला आहे. म्हणजे आमचं पूर्णपणे सगळं जे काही असेल सचिनचं नियोजन असेल काय असेल ते आमचे आनंद बल्लाळ सर आणि आमचे स्वप्नील सनस हे दोघच बघतात काय असेल ते. एक मास्टर माइंड आहेत बॉस एक प्रकारे डॉक्टर साहेब म्हणजे देवदूत म्हटलं जातं बैलगाडी क्षेत्रातला बैलांचा एक प्रकारे देवदूत, कारण कुठं पण अडचण येऊ द्या कुणाला कुठल्या बैलाला आणि खरंच देवदूत म्हणून त्यांची तिथनं जर काय प्रॉब्लेम असला तिथनं एका फोनवर हे एवढं एवढं करा विषय दावणीला येणं पण भानगड नाही. अहो 100% मला माहित नाही ते 2-2 महिने 1.5 महिना माझ्या दावणीला येत नाही, पण तिथून सांगतेत नुसतं असं असं वाटतंय मला चालवाय नंदी असं चालवून घ्या, त्याचा व्हिडिओ पाठवा, त्याचा असं असं ह्याचा व्हिडिओ पाठवा, एका मिनिटात एका गोळीत ते बरं करतात. म्हणजे एवढा आम्हाला त्यांचा अनुभव आहे आणि त्यांचा अनुभव हा म्हणजे त्यांच्या अनुभवाला सलामच आहे आमचा. एक प्रकारे सचिनच्या मागचं म्हणजे सचिन घडवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर मी म्हणतो आनंद बल्लाळ सर. 100% जी सचिनची आज जी काही घटना म्हणजे आहे जे आणि मी खरंच मला सरांचा खूप सारा ऋण आहे का तर त्या माझ्या नंदीच्या मागे त्यांचा 1 रुपयाचा बी स्वार्थ नव्हता. कधी मी आयुष्यात त्यांना माझ्या बक्षिसातला 1 रुपया बी दिला नाही किंवा कुठल्या गोष्टी आज एवढे मोठे त्यांनी पैरे करणे किंवा एवढ्या मोठ्या गोष्टीत मला आज ही जे काय सचिन घडलाय ही सगळी कृपा ही आमच्या आनंद बल्लाळ सरांचीच आहे ना. आणि आनंद बल्लाळ सर हे माझ्यासाठी देवच आहेत. मी आमच्या हल्ल्यानंतर खरंच त्यांना मानतो की बाबा हे मला त्या रूपात भेटले आणि माझं कुठंतरी चांगलं एक प्रकारे आणि मला वाटते बॉस म्हणजे बल्लाळ सरांचं पण कुठेतरी जयेश पाटलांना पण ते म्हणलेले की तुम्हाला 1 नंबर करून देतो आणि ते साहेबांनी की 100% सचिन आपल्या गळ्यात पळणार आणि झालं म्हणजे जे एक तुम्हाला आवर्जून सांगायचं ज्या ज्या वेळेस साहेबांनी सांगितलं आज तुम्ही 1 करून यायचं ना त्या त्यावेळेस 1च करून आलोय. आणि त्या दिवशी एक बरड फाटीचं एक वैशिष्ट्य आहे, बरड फाटीला 3 वेळा सचिन पळाला, 3 वेळा 1 नंबरचा मानकरी ठरला. पण एक प्रकारे ज्या ज्या बैलाकडे बघितल्यानंतर परत बैलाचं ऑपरेशन झालं मित्रांनो प्रत्येक मुलाखतीत का म्हणतोय झालं ऑपरेशन झाल्यानंतर अनेक लोकांनी खाचवायचा प्रयत्न केला की यार बैल पळत नसतो, पण तिथं बल्लाळ सर म्हटलं का पळत नाही, का पळणार नाही, मी आहे ना. म्हणजे आता ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून काढलंय म्हणून सांगतो. मला ज्यावेळेस ऑपरेशन केलं आणि मी असंच एक 8-10 दिवसातच लगेच एकमेकाची अशी बाहेर जसं लोकांना कळालं की सचिनचं ऑपरेशन झालंय आणि लोकांचे कॉल यायला चालू झाले. म्हणजे आज दिग्गज बैलगाडा मालक आहेत ते त्यांचे सुद्धा मला कॉल आलते की तुम्ही संपला. म्हणजे ते काय असं त्यांचं म्हणणं होतं की मला वाटतंय काहीतरी पुशेगावच्या मैदानाला जी जोड राहते त्यातला एक नंदी कुठला तरी विसतो असं त्यांचं म्हणणं म्हणजे ऐकण्यात आलं मला. हा काही बैलगाडी मालकांचा पण मला माहित आहे की सेवागिरी महाराजांचा ज्या नंदींवर आशीर्वाद पडलाय तो नंदी कधी विजयासाठी नाही उजेडात येण्यासाठीच आशीर्वाद मिळालेला. त्यामुळं ती ही साप सगळं ज्या काही गोष्टी आहेत ह्याला कुठंतरी मात करून सचिननं दाखवून दिलं की काय नसतं हे उलट सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेऊन हा वारसा 100% पुढे चालवणार आणि तो आशीर्वाद म्हणजे आमच्यासाठी अनमोल आशीर्वाद असेल. उलट जो कोणी पुसेगावच्या मैदानात 1 नंबर करेल अनेक लोक काय पण सांगत असतील, पण जो कोणी 1 नंबर करेल दोन्ही पण ती जोडी वर्षभर कंटिन्यू बोललात किंवा कंटिन्यू 1 नंबरात खेळायचं काम ही जोडी करत असती. कारण महाराजांचा आशीर्वाद त्या जोडीला वर्षभर आणि कंटिन्यू म्हणजे एक हिंद केसरी म्हणजे आयुष्यभरासाठी ते झालं. जोपर्यंत बैल आहे तोपर्यंत महाराजांचा आशीर्वाद आहे एक प्रकारे. खरंय. आता हे लोकांचा फक्त गैरसमज आहे आणि खरंच एक चुकीचा त्यांचा संदेश आहे की लोकांच्या काही गोष्टी आहेत. मग तेच तुम्हाला आता बोललो की ज्यावेळेस ऑपरेशन केलं त्यावेळेस मला खूप साऱ्या लोकांच्या मला म्हणजे माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु मला वाटलं मला आणि आमच्या
म्हणजे सचिनवर आणि आनंद बल्लाळ सरांवर आमचे जे देव मानतो बल्लाळ सरांना, या दोघांवर मला खूप विश्वास होता. आणि त्या विश्वासाला सचिनने आमच्या म्हणजे आनंद बल्लाळ सरांनी हे आम्हाला सिद्ध करून दाखवलं की किती जरी काय झालं तरी मी विजणाऱ्यातला नव्ह, मी पाळणाऱ्यातला आहे असं दाखवून दिलं आणि ते सक्सेस झालं. बरं, आता ज्यावेळेस उज्जैन गाड्यात पाहायला तुम्हाला कळलं की शेवटच्या अशी म्हणजे अगदीच सकाळी, त्यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटलं की बाबा? मला ते आदल्या दिवशीच कळालं होतं तो पायरा. आणि ज्यावेळेस मला कळालं, ज्यावेळेस लोकांकडून मला अपेक्षित अशा जरा म्हणजे ह्या गोष्टी होऊन येते कुठंच, की बऱ्याचशा लोकांच्या मला कॉल आले की अरे बिगर उजेडातलं बिगर गुलालातलं बैल टाकणं ही योग्य नाही आणि सचिनसाठी तुम्ही हे पायरा कसं काय केला. पण आम्हाला माहित होतं की ज्या बॉसनं ज्या साहेबांनी सचिनचा पायरा केलाय तर तो असा एक त्यांच्या डोक्यात आम्ही काहीतरी डोक्यात असेल. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या डोक्यात एकच होतं की चला आपल्या एका नंदीमुळं एक एवढ्या दिग्गज नंदीच्या वारसदार म्हणजे सोन्या पन्नासचा वारसदार आज आपल्यामुळं कुठंतरी काहीतरी घडल. तर तो लय मोठा आशीर्वाद असणार आहे माझ्यासाठी आणि तो आशीर्वाद कायम राहणार. त्यामुळं मी पण कधी एका शब्दाचा विचार न करता लगेच यस म्हणून आम्ही चला. पळायला गेलो. पहिली गोष्ट म्हणजे मोकळ्या मनात आहे तुम्ही, त्यामुळं एक प्रकारे खरंच मी म्हणेन खरंच जे केलं ते चांगलं केलं आणि एक नंबर झाला. पण जे बैलानं दाखवून दिलं की बाबा मी लय शान आहे, म्हणजे ज्यावेळेस पुसेगाव हिंद केसरी झाला त्यावेळेसच त्यानं दाखवलं की मी बाबा लय शान आहे. आदत दोघं पण एक प्रकारे शान म्हणायला बघा, एक वेगळा नंदी. चला, धन्यवाद.